रोशन आणि त्याच्या साथीला सुशांत. आजच्या दिवसामध्ये या दोन्ही बॅटर्स त्यांचा खेळ बहरलाय. नॉट आउट 72 धावांची पार्टनरशिप, सर्वाधिक पार्टनरशिप ती पाहायला मिळाली आहे. सुशांत आणि रोशन तिथे पाहायला मिळतोय. राहुल गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. यानंतर आपण क्वालिफायरची मॅच ती खेळवणार आहोत. विनंती करतोय दोन्ही टीम्सना, आपण स्पीडअप करा प्लीज, कारण की 5:06 घड्याळामध्ये होतात. यानंतर आपल्याला एक क्वालिफायरची मॅच ती सुद्धा कंप्लीट करायची आहे. सुशांत आणि रोशन अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला बॉल उडवलाय, फेकून दिलाय, तिथे फटका फसलाय आणि निर्णायक क्षणाला तिथे कॅच कॅरी केला गेलाय. सीमा रेषेच्या अगदी जवळ तिथे महत्वाची विकेट जातीये. सुशांत तो गोल्डन डकच्या आकड्यावरती बांधून तंबूत परततोय. विकेट. प्रथमेश आलाय क्रमांक 3 करिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट गेली. महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. योग्य त्याने स्लाइस केला बॉलला, वेट केला बॉलवरती आणि तिथे चौकार तो पाहायला मिळाला. तंत्रशुद्ध फटका आल्या आल्या पाहायला मिळालाय प्रथमेशच्या बॅटमधनं. 4. तिथे मिसफिल्ड होतीये. वेगाने चेंडू निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु तिथे झालाय थांबवणं अशक्य. आणखीन एक अनस्टॉपेबल बाउंड्री. 4. पेसचा अतिशय सुंदर पद्धतीने यूज करतोय प्रथमेश. कोणत्याही पद्धतीने रिस्क तो घेत नाहीये, परंतु बॅकफुट प्ले तो अप्रतिम आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चौकारांची हॅट्रिक ती साध्य केली जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फुलर लेंथ, फुलिश लेंथ तिथे पाहायला मिळाली. यॉर्कर लाईन बेस्ट वेपन आपण त्याला म्हणू शकतो. तीच लेंथ आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती रोशन आलाय. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. 16 बॉल 45 ची इनिंग, नॉट आउट इनिंग खेळला होता तोच रोशन बॅटिंग स्टान्स वरती आलाय. पुढचा बॉल तिथे हलक्याशा हातानं प्लेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तो आहे. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. सॉफ्ट हँड खेळायचा होता, परंतु गॅप तो प्राप्त झाला नाहीये.
त्याच अनुषंगाने डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. चांगला कमबॅक आपल्याला 2 चौकार आल्यानंतर तिथे राहुलकडनं पाहायला मिळतंय. 9 तरुण खेळाडू आहे, 20 वर्ष आयुर्मान. इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9. रुपेशजी ठाकरे यांचा जर विचार केला ना तर 2006 पासून क्रिकेटची अविरत सेवा ज्या व्यक्तिमत्वानं केली तेच रुपेशजी ठाकरे आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खूप जास्त पद्धतीनं इथे क्रिकेटवरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जवळपास 20 वर्ष त्यांनी क्रिकेटची अविरत सेवा निस्वार्थ सेवा ती केली आहे. आणि त्यानंतर आपल्या विभागात अप्रतिम लाईव्ह कव्हरेज ते पाहायला मिळालंय. RT मूव्हीज एक ब्रँड बनवण्यात रुपेशजी ठाकरे यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. त्यांना उत्तम साथ त्यांच्या सर्व सहकार्यांना दिली आहे. आणि RT मूव्हीज हे नाव आता समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचलंय. केवळ आलाय नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करा प्लीज विनंती करतोय. पुढचा बॉल फिरून मारलाय, पुल केला बॉलला, शॉर्ट ऑन पुलचा फटका तिथे सक्सेसफुल ठरलाय. चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं आणि निघून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. पहिला धमाका इथे प्रथमेशच्या बॅट बंद आलाय. पुढचा बॉल तिथे जोरकस ड्राईव्ह केलं होतं. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आला. दर्शन होते त्या क्षेत्रामध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. चांगला कमबॅक आपल्याला केवळकडनं पाहायला मिळालं. लेंथ पूर्णपणे चेंज केली. शफळून खेळण्याचा प्रयत्न तिथे क्लिअर. तिथे LBWच्या स्वरूपात माघारी परतवल्या बॅटरला. पंच आपण आपल्या निर्णयावरती ठाम राहा. आपला जो निर्णय आहे तो आपण दर्शवा प्लीज. पंच इथे विकेटचा पतन. मी विनंती करतोय कोणत्याच खेळाडूंना इथे वादविवाद तो करायचा नाहीये. कमिटीच्या वतीने इथे मला तशी सूचना दर्शवली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सक्षम आलाय. शफळून गेलाय. देखणा फटका आल्या आल्या स्टाईल मध्ये सुरुवात केली इनिंगची. धमाकेदार षटकार 6.
आल्या आल्या सक्षमनं षटकारानं सुरुवात केली आहे. दमदार तडाखा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. इथे आल्या आल्या हल्ला चढवला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफळून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते होत नाहीये. डॉट बॉल तिथे कंप्लीट केला गेलाय. 5 चेंडू समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 22. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डबल 2. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. 1 चेंडू मार्गस्थ होते. 1 चेंडूचा खेळ इथून मार्गस्थ होणं ते शीर्ष राहत आहे. शेवटचा बॉल तो अजून मार्गस्थ होणं ते बाकी राहते. प्रचंड वेग परंतु लाईन ती लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. एक्स्ट्रा ते स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केल्या बॉलला गॅप मध्ये वेगाने चेंडू निघून चाललाय. चेंडू झालाय भरणार. आणखीन एक देखणा दिमागदार दर्जेदार चौकार 4. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचले स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. प्लीज विनंती करतो पंच आपण त्यांना ताकीद द्या. अनुज आलाय स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन. स्टेप आउट करून तिथे चांगला फटका सजवलाय. जोवर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला त्यानं रिटर्न केला तोवर तिथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक प्रथमेशचा विचार केला तर 6 बॉल मध्ये 18 धावेंवरती बॅटिंग करतोय. स्कोर कार्डला नेऊन ठेवलं 29. 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा फसलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करत होता परंतु प्रयत्नांना तिथे यश ते प्राप्त झाला नाहीये. तिथे कम्युनिकेशन मध्ये गडबड. त्याच अनुषंगाने रनआउटची विकेट तिथे संपादित केली गेली आहे. सक्षम विध्वंसक सक्षमला इथे माघारी परतावं लागणार आहे.
पुढचा बॉल. व्हॉट अ बॉल यार, मॅग्निफिसेंट, नाईस पीस ऑफ द बॉलिंग. प्लीज विनंती करतोय, स्पीडअप करा. पुढचा बॉल कट केलाय, बॉलला वेगानं तिथं निघून चाललाय बॉल. आणखीन एक दमदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक, षटकार, चौकार. बॅकफुट प्ले जो प्रथमेशचा आहे तो अप्रतिम आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम बॅकफुट प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांचं माप ते कुठेतरी चुकतंय, त्याच कारणास्तव पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. विचार केला तर प्रथमेशच्या बॅटमधनं 9 चेंडूंमध्ये 24 धावा आल्यात. तारण हरणाची भूमिका तो करतोय मैदानाच्या आतमधनं प्रदर्शित. पुढचा बॉल उडवलाय, सीमारेषा पलीकडे सफरीला पाठवलाय. आणखीन एक दिमागदार षटकार. सर्वोत्तम फटका इथे प्रदर्शित केलाय प्रथमेशनं. 10 चेंडूंमध्ये वैयक्तिक 30 धावांवरती बॅटिंग करतोय. 300च्या स्ट्राईक रेटनं इथे धावा आतापर्यंत अद्यावत होत आहेत. पुढचा बॉल आणखीन एकदा उडवलाय, फेकून दिलाय प्रेक्षकांच्या गर्दीत. षटकार. बॅक टू बॅकच्या 2 धमाके इथे एंड करताना पाहायला मिळतोय प्रथमेश. स्कोर कार्डला नेऊन ठेवलाय जवळपास 47. बनवायच्या 3 षटकांमध्ये 48 धावा. कमालीची बॅटिंग केली आहे. स्पीडअप करा विनंती करतोय, दोन्ही टीम्सना विनंती असणार आहे. यानंतर आपल्याला क्वालिफायरची मॅच ती खेळवायची आहे. दोन षटकांमध्ये जवळपास जर विचार केला तर 27 धावा होत्या. दोन षटकांमध्ये 27. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये अनुजवरती हल्ला चढवला गेलाय. वैयक्तिक 20 धावा त्या ठोकल्या गेल्यात आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय 47. 16च्या सरासरीनं धावसंख्या ती उभारणं गरजेची आहे. 48 धावांचं आव्हान असणार आहे. प्लीज विनंती करतोय, क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण की आपल्याला अजूनही एक मॅच ती क्वालिफायरची कंप्लीट करायची आहे विदाउट बॅड लाईट. उर्वरित विचार केला तर
कमिटीच्या वतीनं हा निर्णय इथे दर्शवला गेला आहे. क्वालिफायरची जी मॅच आहे ना ती 2 षटकांची इथे खेळवली जाईल, कारण की दमट वातावरण ते पसरलं गेलंय आणि सूर्यनारायण ते लवकर मावळतीच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपण पाहतोय. जवळपास घड्याळामध्ये विचार केला तर 5:30 वाजतायत आणि आजचं शेड्यूल तो निर्णायक 1 तास लेट इथे कंप्लीट केला जातोय. त्याच अनुषंगाने इथे थोडंसं स्पीडअप करा. टीम मित स्पोर्ट्स कवाड आपले ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करून द्या प्लीज, विनंती करतोय. प्लीज विनंती करतोय, टीम मित स्पोर्ट्स कवाड सहकार्य करा. दर्शन आणि राहुल अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो पाहायला मिळतोय. सुशांत प्लीज विनंती करतोय स्पीडअप करा. दर्शन आणि सुशांत यांच्यामधला हा खेळ आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुलर लेन, तिथे योग्य पद्धतीने फ्लिक केला बॉलला. एक सिंगल ती कंप्लीट करू दिली आहे. एक सिंगल अकाउंट ओपन होईल टीमचं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत सुशांतनं पहिल्याच बॉलवरती केली आहे. अकाउंट ओपन होईल टीमचं. मित स्पोर्ट्स कवाड बी त्यांच्या विपक्षामध्ये भावेश 11 लामज अशी मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. आणखी एकदा बॉल वेगाने निघून चाललाय. दिमागदार देखणा सुंदर स्ट्रोक चौकार. आउटफील्ड चा विचार केला तर या ग्राउंड वरती आउटफील्ड ती खूप फास्ट आहे. त्याच अनुषंगाने इथे सीमारेषा पलीकडे वेगाने चिडून निघून चाललाय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल तिथे यूज केला गेला. गतीने पूर्णपणे बंदिस्त केलं. मोठा फटका तो खेळण्याची मानसिकता होती, परंतु प्रॉपर करेक्शन ते जमू शकलं नाहीये. एक सिंगल ती केवळ अद्यावत केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील आणि ती अपील पंचांनी उचलून धरली आहे. महत्वाचा शिलेदार अर्धा डाव सोडून माघारी परतलाय. दर्शन बॅक टू द डकआउट. स्वरूप आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 करिता बॅटिंग करण्याकरिता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरूप असंच सहकार्य करा, सर्व खेळाडूंना विनंती करतोय.
प्लीज विनंती करतोय दोन्ही बॅटर्स, खूप वेळ निघून चाललाय. घड्याळामध्ये विचार केला तर 5:30 होऊन गेलेले आहेत. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास आपल्याकडे शिल्लक राहतोय, कारण की बॅड लाईट ती वेगानं पसरते मैदानाच्या आतमधनं. दमट वातावरण ते आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र ते अनुभवतोय आपण. विनंती करतोय दोन्ही बॅटर्स आपण प्लीज विनंती करतोय. आपल्या दोन टीम्स मधनं एका टीमला इथे लास्ट मॅच ती खेळणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने विनंती करतोय स्पीडअप करा, कारण की आपला शेड्यूल तो आजच्या दिवसामध्ये थोडासा लेट सुरू झाला होता. त्याच अनुषंगाने इथे थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. पुढचा बॉल जवळून खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन त्या घडत नाहीये आणि इथे गेम अवेअरनेस कुठेतरी पाहायला मिळाली. पूर्णपणे कम्युनिकेशन मध्ये गडबड ते पाहायला मिळालं. त्याच अनुषंगानं स्वरूप तो माघारी परतलाय, शून्याच्या आकड्यावरती माघारी परततोय. नवीन बॅटर अनिश बॅटिंग स्टान्स वरती बॅटिंग करण्याकरिता तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू मार्गस्थ होत आहेत. शेवटचा बॉल अजूनही मार्गस्थ होणे ते बाकी राहते. 6 धावांपर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लाईन बॉल समोर सापडलाय फलंदाज आणि इथे टीम हॅट्रिक ती कंप्लीट केली गेली आहे. घातक गोलंदाजी सुशांतची या षटकामध्ये बहरदार दारदार गोलंदाजी सुशांतची पाहायला मिळाली. 3 विकेट टिपल्यात. केली जाईल. धावसंख्येत
सिंगल सिंगल ना फार काही फरक पडणार नाहीये, परंतु तिथे मोठे फटके ते गरजेचे आहेत. पूर्णपणे अडचणीत सापडली आहे टीम मित स्पोर्ट्स कवाड बी. टीम श्री गणेश भेंडीचा पाडा कर्णधार, आपण नाणेफेक करण्याकरिता इथे दाखल व्हा प्लीज. इथे दोन क्षेत्ररक्षक ते होते चेंडू मागे, परंतु एकाला सुद्धा चेंडूला स्टॉप करता आला नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. 4. श्री गणेश भेंडीचा पाडा कॅप्टन, आपण नाणेफेक करण्याकरिता या. आपल्याला क्वालिफायरची मॅच ती कंप्लीट करायची आहे. पुढचा बॉल स्मॅश केलाय समोरच्या दिशेने, टावरिंग स्ट्रोक, टॉल, हँडसम, डेलिकेट षटकार. टीम भावेश 11 लामच विनंती करतोय, टीम मीटिंग करू नका. 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 20. संध्याकाळचं सत्र त्याच्यामध्ये आपण मार्गक्रमण करतोय. रोशन आलाय स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन. स्पीड अप करा विनंती करतोय गोलंदाज आपल्याला सुद्धा. सलामीवीर राहुल, त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते, त्यानंतर आता केवल आला बॅटिंग स्टान्स वरती. त्याने उडवलाय बॉलला, फटका पुन्हा एकदा फसलाय. 3 क्षेत्ररक्षक त्यांच्या मध्यात चेंडू पडलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राइक एंडला राहुल आहे. षटकार हॅट्रिक ठोकेल की काय ते पाहणं गरजेचं आहे, कारण की या आधीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आले होते. तोच राहुल बॅटिंग स्टान्स वरती आलाय. 5 बॉल 19 ची गरज आहे. पाच बॉल 19. स्पीडअप करा विनंती करतोय. फुलर लेंथ समोरून वेगवानतेनं चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल कंप्लीट होतोय. 4 बॉल 19 ची गरज. चांगली डिलिव्हरी आपल्याला रोशनकडे पाहायला मिळाली आहे. लेंथ लाईन कुठेतरी चेंज केली, त्याचाच बेनिफिट आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल 19. एक मोठा फटका या चेंडूवरती बंधनकारक आहे.
फटका फसलाय. तिथे एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमधनं. कलेक्शन ते चुकीचं झालंय. त्या चुकीच्या कारणास्तव इथे डबल कंप्लीट होतीये. आणि आता विचार केला तर 3 बॉल आणि बनवायचे आहेत तब्बल 17. 3 गोल्डन षटकार ते ठोकावे लागणार आहेत कारण की कंपल्सरी चेस आहे. पुढचा बॉल शफळून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि इथे विजयाची चाहूल ती भावेश 11 लामजला येताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 व्हॅलिड बॉल ते येणं बाकी राहतात. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 31. शेवटचे 2 बॉल अजून शेष राहतात. पुढचा बॉल जोरकस मारलाय. तिथे हा फटका निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या क्षणाला काही गोड फटके येत आहेत. फटका फसलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. तिथे कॅच ड्रॉप होतीये आणि टीम भावेश 11 लांबा संघ आपला कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरिता या. सेलिब्रेशन आपण नंतर करून घ्या प्लीज. स्पीडअप करा विनंती करतोय. नाणेफेक करण्याकरिता या प्लीज विनंती करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला थोड्याच वेळामध्ये दिला जाईल. प्रथमेश तर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्या बॅट मधनं वैयक्तिक 36 धावांची इनिंग ती पाहायला मिळाली होती. इथे भावेश 11 लांबच टीम नाणेफेक जिंकती आहे. बॅटिंग फर्स्ट असं डिसाइड केलंय.